Hi Pallavi. Hello ma'am. So one more success story of our student. So पल्लवी गावडे आज एक वर्षभराने सर्टिफिकेट घ्यायला आली आहे. पण मला हे सांगायला का आवडतं सांगते पल्लवी की कोर्स झाल्यापासून सर्टिफिकेट घेईपर्यंत काम कुठे अडलं नाहीये. हो राईट. अगदी. सो पेपर इट्स अ पेपर. सर्टिफिकेट इज अ पेपर अँड व्हॅल्यू ऑफ पेपर इज पेपर. ऑफकोर्स सर्टिफिकेटला व्हॅल्यू आहे पण तुमच्या कामाला जास्त व्हॅल्यू आहे. सो लेट्स हॅव अ चॅट विथ पल्लवी. सो पल्लवी थोडक्यात आता तुझी सगळी माहिती सांग. हो मॅम. नमस्कार, माझं नाव पल्लवी गावडे. मी राहते पिंपरी चिंचवडमध्ये. माझं राहण्याचं ठिकाण आहे ॲक्च्युली रावेत, पण मी माझं सलॉन चालू केलं आहे पिंपरी चिंचवडमध्ये, संत तुकाराम नगरमध्ये, डी.वाय. पाटील कॉलेजजवळ. आता पाडव्याला मी ओपनिंग केलेलं आहे माझ्या सलॉनचं. त्याचं नाव आहे द युफोरिया ब्युटी सलॉन. आणि मला खूप आनंद होतो या गोष्टीचं सांगताना की हे एक माझं स्वप्न होतं की माझं स्वतःचं सलॉन असावं. आणि मी म्हणजे तिकडे ॲज अ म्हणजे स्किनवरती जेव्हा मी काम करते, म्हणजे सगळ्यांना फेशियल्स जेव्हा मी करते, सुंदर बनवणं हे माझी खूप आवड होती की मी त्यांच्या एखाद्याच्या सुंदरतेवरती काम करते, त्यांना अजून एनहान्स करते त्यांची सुंदरता. तर हे मला खूप आनंद होतो या गोष्टीचा की आज मी स्वतः त्या पोझिशनवरती आलेली आहे. पण हे सगळं जे आहे हे फक्त आणि फक्त इम्प्रेशन अकॅडमी आणि कल्याणी मॅममुळेच झालेलं आहे. मग त्यांचे खूप खूप धन्यवाद करत आहे, कारण की माझा हा बॅकग्राऊंड अजिबात नव्हता. तुझं एक अकॅडमिक क्वालिफिकेशन? हो, माझं क्वालिफिकेशन आहे, मी MBA झालेली आहे बिझनेसमधनं. त्याच्यानंतर मी IT मध्ये काम करत होते. आय वॉज इन TCS. तर मी ती जॉब सोडली. मुलांच्या काही इश्यूज होते, मुलांना घरचं सांभाळायचं होतं, पण मला या क्षेत्राची फार आधीपासून आवड होती. कुठे रिग्रेट नाहीये की TCSचा जॉब सोडला? अजिबात नाही मॅम, कारण की असं होतं की माझं हे स्वप्न होतं, मला ह्याची आवड फार आधीपासून होती. पण काही कारणामुळे घरच्यांच्या काही त्यावेळेला पूर्वी त्या इश्यूज होत्या की नाही एज्युकेशन महत्वाचं आहे, तर मी ते एज्युकेशन घेत गेले. पण आज मला माझ्या हस्बंडनी चान्स दिला की नाही, तुला आवड आहे ना या गोष्टींमध्ये तर तू कर, तू घरी बसून राहू नको, तू कर, तुला काय आवडते ते तू कर. तर मग मी खूप असं सर्च केलं, भरपूर सर्च केलं होतं की कुठली अकॅडमी जॉईन करू, काय करू, कारण की एवढं ऐकलं होतं की अकॅडमीमध्ये असं होतं किंवा प्रॅक्टिकल्स नीट होत नाहीत. त्याच्यामुळे मग मी जस्ट फेसबुकवरती मॅमची अकॅडमी पाहिली, इम्प्रेशन अकॅडमी, आणि त्याच्यानंतर मी इथे कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुला कोणी गाईड नाही केलं आमच्याकडे? नाही, अजिबात नाही मॅम. मी स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचले. त्याच्यानंतर तुमचे मेन म्हणजे तुमचे व्हिडिओज जे माझ्यापर्यंत आले, आपल्या अकॅडमीकडनं जे व्हिडिओज माझ्यापर्यंत आले, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये इतकं सुंदरपणे क्लॅरिफिकेशन दिलंय की या गोष्टीचं, या फील्डचं काय महत्व आहे, आपण ह्याच्या आपलं सक्सेस कसं करू शकतो, फ्युचर कसं बनवू शकतं. तर हे सगळं पाहून, तुमचे व्हिडिओज पाहून मी एवढी म्हणजे इन्स्पायर झाले. मी नेक्स्ट डे पेरेंट्सला घेऊन अकॅडमीला पोहोचले की मला करायचं तर इथेच करायचं आहे. तर त्याच्यानंतर मी इकडे आले. पण आपल्या ब्युटीमध्ये इतके सगळे सेक्टर्स आहेत हे मला अजिबात ज्ञान नव्हतं. इथे आल्यानंतर मला ज्ञान मिळालं सगळं की हे आधी बेसिक करायचं, मग ऍडव्हान्स करायचं, मग त्याच्या पुढचं अजून शिक्षण भरपूर आहे करण्यासारखं. तर मग मी ऍडमिशन आधी सुरुवातीला घेतलं बेसिकसाठी. तर बेसिकसाठी मी ऍडमिशन घेतलं, काहीच नॉलेज नाही, झिरो नॉलेज ऑफ दिस इंडस्ट्री, ब्युटी थेरपी, झिरो, काहीच नॉलेज नव्हतं. पण हार्डली 10 डेजमध्ये मला इतकं ट्रेन केलं गेलं फॅकल्टीकडनं की बस म्हणजे फेशियल्स मला येऊ लागल्या, माझ्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स आला की येस आय कॅन डू दिस. आणि किती दिवस तू क्लासला येत होतीस? कारण खूप दिवस येत होते बिकॉज यू आर लॉट ऑफ चॅलेंजेस ॲट द होम फ्रंट. येस. कारण की काय होत होतं, रावेत वरना इथपर्यंत ट्रॅव्हल करणं हे खूप मोठं चॅलेंज होतं माझ्यासाठी. आणि घरी 2 मुलं आहेत, माझे हस्बंड आहेत आर्मीमध्ये, तर त्यांच्याकडे लक्ष देऊन मला इथपर्यंत यावं लागायचं. ते घरी म्हणजे नसतील पोस्टिंग? हो, ते नेहमी बाहेर असतात पोस्टिंगला. आणि मला हे माहित नव्हतं की 2 मुलं आणि हस्बंड, द थर्ड चाइल्ड इन आर्मी. माय गॉड. तर मग ते सुद्धा बाहेर असल्यामुळे मला खूप चॅलेंजेस आले. पण माझी एक जिद्द होती की नाही, मला आईबाबांनी पण समजवलं होतं तेव्हा की खूप लांब आहे अकॅडमी, तुला जमणार आहे का? पण मी म्हटलं नाही, मला इथेच करायचं आहे. आणि जो मी अनुभव घेतला, बस तो अनुभव म्हणजे मी आज शब्दांमध्ये सांगू शकत नाही आहे. कारण की मला जो नॉलेज इथून मिळाला आहे, थिअरी नॉलेज, की मला आज म्हणजे इतका आय डोंट नो ओव्हर कॉन्फिडन्स आहे की कॉन्फिडन्स आहे, पण इट यू आर राईट. आणि तुझा आनंद मी समजू शकते. का माहितीये पल्लवी, 1 वर्ष झालंय
तू कुठल्या तरी आता मला म्हणली फ्रेंड बरोबर सलॉन चालवलं आणि तू कुठेतरी कॉस्मेटॉलॉजी कोर्स जवळपास अपडेशनचा केला. सो युअर माइंड इज कम्पेअरिंग युअर वर्क विथ द मार्केट. म्हणून हे आनंदाचे लड्डू जो फूड आहे ना एक्झॅक्टली मॅम. तो आनंद असा आहे की म्हणजे त्या अकॅडमीमध्ये जेव्हा मी होते तर माझ्या सोबतीला भरपूर एक्सपिरियन्स मला माहिती आहे कॉस्मेटॉलॉजी कोर्स केला. मी एक आता अपग्रेशन साठी माझा एक कॉस्मेटॉलॉजी कोर्स केला. आमच्या तिकडेच पीसीएमसी मध्ये आलेला होता. तर मी म्हटलं चला मी तोही जॉईन करते, बघूयात काय आहे एक्झॅक्टली. आता आपण भरपूर ऐकत आलोय की कॉस्मेटॉलॉजी, हायड्रा, फेशियल्स अँड ऑल. तर मला थोडंसं त्याचं नॉलेज हवं होतं म्हणून मी जवळ होतं मी तो जॉईन केला. पण जेव्हा मी तिकडे गेले तर तिकडे गेल्यानंतर माझ्या सोबतीला असे बरेच जण होते म्हणजे माझ्यापेक्षा हायली क्वालिफाईड, भरपूर एक्सपिरियन्स असले, ज्यांचे 5-5, 6-6 वर्ष झाले सलॉन्स आहेत, त्यांना भरपूर अनुभव होता. हो, अकॅडमी सुद्धा आहेत. काही जण मेकअप आर्टिस्ट आहेत, खूप हायली क्वालिफाईड. तर मला असं वाटायचं यार मी ह्यांच्यामध्ये कुठे आहे. पहिल्या दिवशी मला असं वाटलं की जेव्हा इंट्रोडक्शन झालं तर मला वाटलं यार माझं तर फक्त स्टार्टअप आहे आत्ताशी, मी ह्यांच्यामध्ये कुठे बसते आणि मी आज एवढा मोठा अपग्रेशन करायला आले. पण जसं जसं आम्ही डे 1 झाला, डे 2 झाला, तो माझा क्लास होता 15 दिवसाचा. तर डे 1 झाला, डे 1 इंट्रोडक्शन वगैरे मध्ये गेला, डे 2 आला. डे 2 मध्ये एक्झॅक्ट आमचं थिअरी सुरू झाली. मग जशी जशी थिअरी पुढे होत गेली तर मग मी असा अनुभव घेतला की जी थिअरी माझ्याकडे आहे ती इथे 6-7 वर्ष असलेल्या एक्सपिरियन्स वाल्यांकडे सुद्धा नाहीये. तर मला एवढं प्राऊड वाटलं की बस मी यांच्यामध्ये सगळ्यात लेवलमध्ये, हाय लेवलमध्ये आहे इन थिअरी. म्हणजे माझ्यासारखी थिअरी आणि मॅमने ज्या थिअरी दिल्यात अगदी इतक्या सुंदर आहेत की आपण कुठेच मागे पडू शकत नाही. कुठंही जावा, कोणताही क्लास करा, या थिअरीज तुम्हाला तिथे अपग्रेड करतात आणि तेच तुम्हाला हेल्प करतात सगळीकडे. तुम्ही कुठेच मागे पडू शकत नाही. खूप लोकांना काय वाटतं माहिती का पल्लवी, इथे पण येतात ना डायरेक्ट सिलेस्कोला ऍडमिशन, डायरेक्ट एबीटीसी, डायरेक्ट ऍडव्हान्स, सगळ्यांना हायड्रा शिकायचं डायरेक्ट. बट दे डोंट नो द थिअरी ऑफ व्हॅक्यूम सक्शन, दे डोंट नो द थिअरी ऑफ मायक्रोडर्मा, बेसिक स्किनचे लेयर्स पण लोकांना माहित नाहीयेत. आणि इतकं मोठं चॅलेंज आहे की लोक 5-10 दिवसांचे, जसं मेकअपचं मार्केट चाललंय तसं कॉस्मेटॉलॉजीचे कोर्सेस झालंय. 15 दिवसात असे म्हणजे ट्राईब्स ऑफ स्टुडंट्स आर कमिंग आउट विथ कॉस्मेटॉलॉजी. तुला माहिती आता लेटेस्ट माझ्या एका मैत्रिणीच्या मुलीच्या पायावरती इनग्रोन हेअर होतं आणि शी डिड लेझर्स विथ सम सलॉन की जिथे एक डॉक्टर अटॅच्ड वगैरे. मी आता तुला एक किस्सा पण शेअर केला ना, तो पण एक आहे आणि हा पण. 3rd degree burns. आणि आता नाव शी इज ट्रीटिंग हर स्किन फॉर बर्न्स. अँड बिकॉज यु नो हे सगळे जरा मेडिटेशन स्पिरिच्युअलिटी वाले ते कुठेही कोर्टात गेले नाही. पण इमॅजिन ज्या बाईने कोर्स केला होता, मी बोलले तिच्याशी फोनवर, म्हटलं की तुला काय अनुभव आणि तू काय अनुभवावर लेझर्स करतेस आणि पील्स आणि मायक्रोडर्मा आणि हे करतेस. ती म्हणली नाही मॅडम मी असाच 15-20 दिवसाचा कोर्स केलाय. सो दिस इज वन. आणि मी तुला जे मेडिको लिगल बोलले ते. सो मला आता तुझ्याकडनं काय हवं ऍज अ स्टुडंट, तू ते ऐकताना तुला तर सगळं स्किन, बोन्स, मसल, लिम्फॅटिक सिस्टीम, गॅल्व्हॅनिक तुझं सगळं रट्टा करून घेतल्यासारखं आहे. अगदी UKG मध्ये कशी टीचर काठी घेऊन रट्टा करून घेतात तसं आमच्याकडून रट्टा करून घेतलं. टीचर्स टीचर्स, ओ माय गॉड, माइंड ब्लोईंग. थँक्यू. इतक्या सुंदर टीचर्स आहेत आमच्या. दीपाली मॅम, सारिका मॅम, बाप रे, सारिका मॅम प्रॅक्टिकल्स मध्ये अजिबात सोडत नाहीत, केल्याच पाहिजे प्रॅक्टिकल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच अकॅडमीमध्ये असं 2 करा, 4 करा, 5 करा, पण इकडे अनलिमिटेड प्रॅक्टिकल्स करा. तुम्हाला केव्हाही डाऊट आला, 10 तर कंपल्सरीज आहेत, पण त्याच्याही जास्त तुम्ही करू शकता. तुम्हाला हवे तेवढे प्रॅक्टिकल्स करू शकता. त्याच्यानंतर थिअरीमध्ये दीपाली मॅम आहेत, त्या थिअरी इतकं सुंदर सांगतात, इतकं सुंदर एक्सप्लेनेशन आहे त्यांचं. हो, खूप एक्सपिरियन्स टीचर नाहीयेत, अजिबात नाही. किंवा जस्ट काही क्लासेसमध्ये आजकाल असं होतं की चला पल्लवी तू पास आउट झाली ना, पल्लवी बोलते छान, MBA झाली, चल तू ट्रेनर म्हणून जॉईन. See, you can't teach 10th mathematics just after passing out 10th. You need experience of teaching. खूप एक्सपर्टीज आहेत आपल्या इथे. म्हणजे दोन्ही फॅकल्टीज जे आहेत आपल्या इतके एक्सपर्ट्स आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, इव्हन थिअरी. मला आठवत आहे मी जेव्हा बेसिक इथे शिकायला आलो होते, माझं होतं कॉमर्स बॅकग्राऊंड. आता किती केलं तरी सायन्स, स्किन म्हटलं की सायन्स आलं आणि सायन्सचा माझा 10वी नंतर कधी संपर्क नव्हता आणि मला ते थोडंसं डिफिकल्ट जात होतं बेसिकच्या वेळेला. तर बेसिकची थिअरी मला, कारण की आपल्या इथे वास्ट थिअरी असल्यामुळे मला थोडीशी डिफिकल्ट गेली. पण मॅम इतक्या छान शिकवत होत्या. पहिल्यांदा पहिला माझा अनुभव आला, मी कुठेतरी थोडीशी मागे पडले थिअरीमध्ये, पण मॅमनी माझा हात सोडला नाही, तू पुन्हा कर,
मला पुन्हा त्यांनी चान्स दिला, तू पुन्हा कर. असं झालं की एकदाच लेक्चर झालं आणि नाही कळलं तरी सोडून दिलं? नाही, असं कधीच नाही. मी तर इतके प्रश्न विचारायचे दीपाली मॅमला, बापरे, त्या कधी असे कंटाळले नाहीत. म्हणायचे बापरे पल्लवी, तू सिडेस्कोच केला पाहिजे, तू माझ्या सोबतच पाहिजे, असं. म्हणजे त्यांचं असं हे असायचे की त्यांना आवड असायची की मुलांनी आपल्याला प्रश्न विचाराव्या. तर मग इतके त्यांना मी त्रास दिलाय मी आज त्यांना खरंच, पण त्यांनी मला कधीच असं हे नाही केलं, रागवलंय नाहीत, कधीच नाही. किती वेळा मी प्रश्न, जरी मी सेम प्रश्न विचारला, मला आधी स्किनला थोडासा प्रॉब्लेम यायचा ना, मी सारखी एकच प्रश्न विचारायचे, तर मॅमनी मला कधी असं रागवून कधी सांगितलं काय हे तुला समजत नाही, असं नाही. नेहमी नवीन नवीन एक्झाम्पल्स देऊन, छान छान समजतील असे एक्झाम्पल्स देऊन मला समजवलेलं आहे. त्याच्यामुळे आज प्रॅक्टिस करताना तुमच्या मॉनिटर व्हायच्या का टीचर? हो, कंपल्सरी. मी कुठलीही छोटी मोठी नॉर्मल आयब्रोजची जरी मी प्रॅक्टिस करत असायचो तरी एक्सपर्टीज बाजूला असणार, मॅम बाजूलाच असायच्या. छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी आम्हाला सांगायचं, हे असं नाही, असं आहे. किंवा तुम्ही हेअरकट प्रॅक्टिसला जात होता, अजूनही आम्ही ग्रुपवर टाकतो की जुन्या मुलींना हेअरकटला यायचं असेल तर तुझा तो अनुभव कसा आहे? कारण तो तर इतका, खूप इन्स्टिट्यूटमध्ये डमीवरती हेअरकट शिकवतात. सो हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? तो तर इतका सुंदर आहे, कारण की आम्ही एका ठिकाणी नाही गेलो, अशा आम्ही 2-3 ठिकाणी आम्हाला नेलं होतं. मॅम कडून आम्हाला त्या ठिकाणी नेलं होतं की तिकडे म्हणजे हेअरकट वगैरे आम्हाला करू, आणि तिथे एवढा अनुभव भेटला, एवढे प्रॅक्टिकल्स मिळाले आम्हाला. कारण की डमीवर करणं आणि रिअल हेअर्सवर करणं ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. हे तिकडे जाऊन आपल्याला जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला कळतं की काय म्हणजे डिफरन्स काय आहे. रिअल हेअरवर हेअरकट कसा केला जातो, मग त्याच्यानंतर ब्लो ड्राय कसं केलं जातं, किंवा फेस वाईज तुम्ही हेअरकट कसा त्यांना हँडलिंग. करेक्ट. हे पण क्लायंट हँडलिंग कसं केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपण जेव्हा प्रत्यक्षात करतो तेव्हा आपल्याला समजतं. आणि हे मॅम कडनं आम्हाला हे सगळे अनुभव मिळालेले. आणि तू मला अजून एक सांग की इथे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, आता तू मला कौतुक आहे तुझं की तू रावेतवरनं रोज ट्रॅव्हल करायची, अपडाऊनच आहे एक प्रकारचं, की यायला 1-1.5 तास, जायला 1-1.5 तास. सो खूप बायकांचं ना असं म्हणणं असतं, मी घराजवळ क्लास लावला, एक तर फी कमी होती आणि मला जवळ होतं. सो जनरली लोक आपल्याकडे इन्फॉर्मेशनला आली प्रोफेशनल डिप्लोमा की त्यांना फी जास्त वाटते, बट फी जस्टिफाय कधी होते वेन दे प्रॅक्टिस सो मच, वेन दे गेट द किट, when they get the product. So please, as a educated student of ours, कारण सगळेच एवढे हायली एज्युकेटेड या फील्डला येत नाहीत, सो मला ना खूप चांगला इन्साइट तुझ्याकडनं पाहिजे. इज द फी वर्थ? येस, पूर्णपणे. तुला असं कुठे वाटतं का मी जास्त भरले? मला अजिबात नाही. कारण की मी तर म्हणेल की या फीज मध्ये आपल्याला एवढं नॉलेज देणं म्हणजे अगदी म्हणजे सांगण्यासारखंच नाही. तुझे पैसे वसूल झाले का? कारण लोकांच्या 100% जास्त पैसे वसूल झाले. मी आज मला सिडेस्को करायची इच्छा ह्याच अकॅडमीमधनं करायची इतकी हे झालेली आहे की नाही, मला सिडेस्को सुद्धा इथूनच करायचं आणि मी तो लवकरच करणार आहे. आणि फीस सांगायला गेलं, बरेच जणांना असे म्हणतात की जास्त आहे किंवा काय, पण फीस कडे पाहण्यापेक्षा आपल्याला तिथून काय नॉलेज मिळत आहे. 7-8 येस. डमी आहे, त्याच्यात जेवढं काही लागतं ते सगळं आहे. लिटरली मॅम, आम्ही तुमच्या किटमुळं क्लास करता करता जसा बेसिक संपत आला त्यावेळेला आम्ही क्लायंट करू लागलो होतो, आमचे पर्सनल क्लायंट. का तर आमच्याकडे ती किट अवेलेबल होती. मी स्वतः होम सर्व्हिस द्यायची, आता माझ्याकडे ती किट होती. प्लीज सांग, तुझ्या लोक तुझे म्हणलीस की मॅडम लोक माझे फेशियलचे फॅन आहेत, आय वॉन्ट टू लिसन मोर. असं आहे की जसं माझं बेसिक झालं, बेसिकमध्ये जो आम्हाला फेशियल मसाज, स्वीडिश मसाज ऍक्च्युअली शिकवला गेला होता, जो बरेच ठिकाणी शिकवला जात नाही. आपल्या बरेच ठिकाणी नॉर्मल मसाज वगैरे शिकवलं जातं, पण इथे आपल्याला नीटनेस असतो प्रत्येक स्टेपला, प्रत्येक मसाजला. कसं काय म्हटलं जातं, एफ्लोराज काय आहे, रिलॅक्सेशन काय आहे, पेट्रिसाज काय आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण इथे शिकतो तेव्हा आपल्याला समजतं की मसाज कसा गेला पाहिजे. तेव्हा आपलं फेशियल जे आहे, प्रोडक्ट जे आहे, त्याचं वर्थ जे होतं, जेव्हा आपण कोणाला फेशियल करतो, बऱ्याच जणांचे कंप्लेंट होते, यार मैंने फेशियल केला पण मला ग्लोच नाही आला. पण तो का नाही आला? कारण की ते व्यवस्थित केला गेलं, प्रोडक्ट चांगलं नव्हतं. करेक्ट, प्रोडक्ट चांगलं नव्हतं. कारण की आपल्याला इथे बेसिक मध्येच आपल्याला प्रोडक्ट नॉलेज पूर्णपणे मिळून जातं. कम्प्लीट प्रोडक्ट नॉलेज, कुठल्या प्रोडक्ट मध्ये काय, इव्हन प्रोडक्ट मध्ये इन्ग्रेडियंट्स काय आहेत त्याचं सुद्धा नॉलेज आम्हाला क्लासमधून मिळालेलं आहे. अँड व्हेन यू आर सेइंग इट बेसिक ना पल्लवी, एक गंमत काय होते माहिती, बाहेरचे लोक येतात आणि म्हणतात बेसिक आम्हाला येतंय, दे डोंट अंडरस्टँड आवर बेसिक ॲज इट इज मोर टुवर्ड्स ऍडव्हान्स. लाईक तुम्हाला आता कंपन्यांची ट्रेनिंग होती. हो, कंपन्यांची, सगळ्या कंपन्यांची ट्रेनिंग. आणि असं नाही की एकदाच झाल्या,
प्रत्येक वेळेला आम्हाला त्या कंपन्यांच्या ट्रेनिंगमध्ये बोलवलं गेलं आहे आणि ते अवेलेबिलिटी करून दिलेली आहे आणि इतकं छान तिथून पण आम्हाला रिस्पॉन्स आला. आता तुला हा प्रॉब्लेम येत नसेल की आता मी पार्लर सुरू करते, प्रोडक्ट घेऊ, मला प्रोडक्ट आणि प्रोडक्ट तर ते आहेच, ते प्रोडक्ट आता क्लॅरिफिकेशन झालंच आहे. प्लस त्याच्यामुळे कस्टमायझेशन शिकलो आम्ही. व्हेरी गुड. कस्टमायझेशन कसं करायचं. येस, प्रोडक्ट एक फेशियल आपल्याला करायचं आहे, पण तो फेशियल आपण कस्टमाइज कसा करायचा ह्याचं नॉलेज. येस, अकॉर्डिंग टू स्किन, बजेट अँड प्रोडक्ट. करेक्ट. ह्या पद्धतीमध्ये आज आम्ही फेशियल कस्टमाइज करतो. त्याच्यामुळे माझं फेशियल आज आमच्या इथे रावेतमध्ये इतकं सगळ्यांना आवडतं की बाकी काही नको, फेशियल फक्त पल्लवीकडून करून घ्यायचं आहे. इतकं म्हणजे रिलॅक्सेशन सगळ्यांना मिळतं. म्हणजे आणि हे फेशियल मला असं नाही की मी ऍडव्हान्स केल्यानंतर मी करू लागले, असं नाही. बेसिक जेव्हा मी शिकले, सर्टिफिकेट तू 2023 नंतर तुझी डेट होते फॉर्मवर तेव्हा जॉईन केलास आणि त्याच्यानंतर एक 5-6 महिन्यात तुम्हाला वाटतं क्लायंट्स करायला लागले. येस 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 येस. सो मला प्लीज ऐकणाऱ्यांना हेच सांगायचंय की फक्त सर्टिफिकेट मिळणार आहे म्हणून कुठल्या क्लासला जाऊ नका. तुम्हाला तिथे नॉलेज काय मिळतंय, प्रॅक्टिस किती मिळते हे पण बघणं खूप महत्वाचं आहे. अजून एक क्वेश्चन पल्लवी मला असं आहे की जे तू सांगितलं लोक माझ्यासाठी फेशियलसाठी थांबून राहतात. डू यू फील आफ्टर बेसिक अँड ऍडव्हान्स ब्युटी थेरपी आर यू मार्केट रेडी? येस, आहेच. तुला अशी गरज वाटली का की मी कुठेतरी जॉब करते बाबा मोठ्या ब्रँडला? म्हणजे मला अशी जॉबचा अनुभव सांग. जॉब मॅम केलाच नाही मी. का नाही केला? आवश्यकताच पडली नाही मला जॉबची, कारण की जॉबचा अनुभव मला क्लासमध्येच मिळाला. इतके क्लायंट क्लासमध्ये येत होते आणि मॅम मॉडेल्स, येस सॉरी नॉट क्लायंट, सॉरी मॉडेल्स जे येत होते, पण त्या मॉडेल्सला अटेंड करणं वॉज लाईक की ते क्लायंट आहेत आपले, त्या पद्धतीमध्ये तुम्ही अटेंड करा. इव्हन म्हणजे तुम्ही एकमेकांनी स्टुडंटवर प्रॅक्टिस केली तरी इट इज कंपल्सरी. येस येस येस, पूर्ण म्हणजे त्यांना ग्रीट करण्यापासून, बेड प्रिपरेशन करण्यापासून, एव्हरीथिंग जे प्रिपरेशन आहे फेशियलचं असेल काही असेल ते प्रिपरेशन करा. त्याच्यानंतर क्लायंट आले आहे त्यांना ग्रीट करा, त्यांना कसं पद्धतीमध्ये हँडलिंग करायचं आहे, त्यांना कसं कम्फर्टेबल फील करायचं आहे, हे सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आहेत या आम्हाला क्लासमध्येच अनुभवायला मिळाल्या. त्याच्यामुळे जॉबची अशी आवश्यकताच कधी लागली नाही. आणि डायरेक्टली जेव्हा म्हणजे आम्ही इथून बेसिक झाल्यानंतर एक 5 महिन्यानंतर जसा कॉन्फिडन्स माझाही झाला आणि मी माझे फ्रेंड्स हे ते तिथून ऍक्च्युली सुरुवात केली. आधी घरच्यांपासून सुरुवात केली, मग मैत्रिणी जे आहेत, मैत्रिणी माझ्या आहेत त्यांच्या मी करू लागले फेशियल्स. मग त्यांच्याकडनं मला जो अनुभव भेटला हाच अनुभव माझा खरा तर जॉबचा अनुभव आहे, मी असं सांगेन. कारण की आपल्या इथल्या इन्स्टिट्यूटमध्ये एवढं छान शिकवलं जातं ना की अनुभव इथे सगळे मिळून जातात. मी तुला गंमत सांगते, आपल्या मुलींचा जॉबला प्रॉब्लेम काय येतो त्यांना, मॅडम आम्ही जॉबला गेलो पण इतकी अस्वच्छता, कॉटन कटिंग नाही, हायजीन, पाणी क्लिन्झिंग आणि स्क्रबला एकच पाणी, पॅक सुद्धा त्याच्यातच पुसतात. मुली म्हणलं मॅडम आम्ही नाही असं काम करू शकत, कारण इथे 10-20 फेशियल्स आणि मशीन ट्रीटमेंटला असं गरम पाणी घ्या, डिस्पोजेबल वापरा, इतकं सगळं नीट असतं. सो आपल्या स्टुडंटचा प्रॉब्लेम वेगळा आहे. हो, ऍक्च्युली मॅम हा प्रॉब्लेम होतो. मी सुद्धा स्वतःच जेव्हा करायला जाते ना, मी आधी 10 टाइम्स चेक करते की हायजीन मेंटेन आहे की नाही. सहसा मी करायलाच मागत नाही बाहेर जाऊन, कारण की मला माहित आहे की ते हायजीन आपल्याला मिळेल नाही मिळेल. पण मी सुद्धा तेच. त्याबद्दल काय सांगशील? हे ट्रेनिंग किती महत्वाचं आहे? खूप प्रचंड महत्वाचं तुला एक लेवल ऑफ क्लायंटेल मिळण्यासाठी द वे यू पोर्ट्रे युअर पर्सनॅलिटी, युअर सलॉन पर्सनॅलिटी आणि युअर वर्क पर्सोना, करेक्ट, किती महत्वाचं? खूप खूप महत्वाचं आहे. कारण की तेच खरं तर आपलं प्रेझेंटेशन आहे, त्याच्यावरच आपल्याला क्लायंट जज करतात आणि तिथूनच आपण पुढे जाऊ शकतो. आता तू ज्या क्लासला गेली होती कॉस्मेटॉलॉजी क्लासला, तिथे लोकांना हे बारकावे येत होते का? नाही. असे कॉटन ना असे ओढून काढत, विच वॉज लिटरली खूप अनप्रोफेशनल वाटत होतं. ते कट करून ठेवणे, त्याचे व्यवस्थित ब्लॉक्स करून ठेवणे, वेगवेगळे सेक्शन्स करून ठेवणे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. इव्हन प्रोडक्ट कसे आपण अरेंज करायचे, त्याच्यानंतर आणल्यानंतर ट्रॉली प्रिपरेशन आहे, पण ते दुसऱ्या पण ज्या गोष्टी त्या प्रोडक्ट कसे ठेवायचे, कॉटन आणलं, कॉटन स्वॅप कट करून कसे प्रिपेअर करून ठेवायचे एका डब्यामध्ये, वॅक्स स्ट्रिप्स कशा ठेवायच्या, हो, मेनिक्युअर पेडिक्युअर कसं व्यवस्थित सगळं मॅनेज करायचं. म्हणजे ते जे प्रिपरेशन आहे ना ते इतकं सुंदर शिकवलेलं आहे आम्हाला की बस विचारायला नको. बाहेर असं हे मिळत नाही. पण आम्हाला हाच प्रॉब्लेम होतो कधी कधी की आम्ही कुठे बाहेर गेलो किंवा एखादं छोटं अपग्रेशन, इव्हन सेमिनारला सुद्धा गेलो आम्ही कोणत्या, तर तिकडे सुद्धा असं बघितलं ना इथे बाहेर ना क्रीम आली आहे, ह्याच्या आम्हाला खूप ते अनहायजेनिक वाटतं. काहीतरी वेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, हे क्रीम आत जात आहे आणि आपल्या मुली चॅलेंज करतात. हो, असं माझ्यासोबतही झालंय. मीही XYZ अकॅडमी मध्ये चॅलेंज केलं आहे काही गोष्टींसाठी, पण ठीक आहे. पण
glad की you know the basics. So nobody can fool you. कुठल्याही कंपनीचा कोण डीलर आला किंवा ट्रेनर आला आणि ते टेल यू हे खूप भारी फेशियल आणि स्किनच्या आत जातं, तर यू नो हाऊ टू अंडरस्टँड. येस. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडून एकच पॉइंट भेटले आहे की सायंटिफिक रिझन बघा त्याच्या प्रत्येक गोष्टी मागचं, की का, कशासाठी आणि कसं. हे फक्त 3 प्रश्न तुम्ही तुमच्या स्वतः विचारत जावा. बस आम्हाला सुरुवातीला हे सांगितलं गेलं होतं की हे समजून घेतलं तुम्हाला सगळं आलं. प्रोडक्ट मध्ये हेच सगळं माहिती पाहिजे आणि सायन्स मॅथ्स एव्हरीथिंग ऑफ इट. किती घ्यायचं, कॉस्टिंग कसं, छोट्या छोट्या गोष्टी, प्रमाण किती घ्यायच्या, क्रीमचं प्रमाण किती पाहिजे, कसं पाहिजे. असं झालं का कधी क्रीम किंवा हे तुम्हाला कॅन मधले दिले नाही, त्याच्यावर नावच नाहीये, भरपूर पाणी घाला नाही, चुकीचं गायडन्स आम्हाला कधीच मिळालं नाही. आणि हे तुला कधी कळलं माहितीये का, तू बाहेर गेल्याशिवाय नाही कळत. बरोबर आहे. ज्या मुली फ्रेशर असतात ना त्यांना असं वाटतं अच्छा पाणी नाही घालायचं नाही, पण जेव्हा बाहेर जॉब एक्सपिरियन्स किंवा असे कोर्स करून येतात ना तेव्हा मला बरं वाटतं. म्हणजे दॅट टाइम आय एम रिअली सॅटिस्फाईड की ओके यांनी बाहेरचं जग बघितलं आता. नाही आहे बऱ्याच ठिकाणी असं होतं. बट आय विश पल्लवी यू शुड टीच. जरा तू अजून अभ्यास कर, जस्ट 1 or 2 years, अजून 1 वर्षभर चांगली प्रॅक्टिस कर, हाताखालनं क्लायंट्स होते. ऍटलीस्ट स्टार्ट विथ बेसिक कोर्सेस. बिकॉज आय टेल यू वाय, मला असं कायम वाटतं, मी आणि सगळ्या व्हिडिओजमध्ये आता सांगायला लागली की आपल्या मुली इतकं चांगलं शिकतात ना, यू शुड टीच आहे. सिरियस को तू करशीलच, नो डाऊट अबाउट इट, तेही चांगलं करशील. आता मला सांग तुझ्या पार्लरचा ऍड्रेस, म्हणजे तू व्ह्युअर्स कॅन व्हिजिट युअर सेल्फ. माझा पार्लर आहे पिंपरी चिंचवड मध्ये, संत तुकाराम नगर मध्ये, मैत्री चौक मध्ये. आपल्या इंजिनिअरिंग डी.वाय. पाटील कॉलेज आहे, तिथेच माझं पार्लर आहे, द युफोरिया ब्युटी सलॉन म्हणून. टायमिंग आपले आहेत 11 to 8:30. सकाळी 11 वाजता ओपन होतं, 8:30 पर्यंत आम्ही असतो तिकडे. आपल्या तिकडे सगळ्या प्रकारचे फेशियल्स आणि गुड सर्व्हिस तुम्हाला अनुभवायला मिळतील. एकदा व्हिजिट करा तिकडच्या नियर बाय लोकांनी, किंवा इतरही आले अपॉइंटमेंट्स वरती तरी चालेल. मी माझा नंबर वगैरे सगळं मॅमच्या याच्यावर देऊन ठेवणार आहे. तर मग कधी कधी असे क्लायंट्स पण आम्हाला विचारतात आहे का तुझ्या कुठल्या स्टुडंट्स, तर मी वाकडच्या साईडला वगैरे त्यांना पाठवते की जा. आता रावेत साईडनी कोणी विचारलं तर शुअरली सेंड इट टू यू. नक्की डू व्हिजिट माय सलॉन आणि एकदा सर्व्हिस घेऊन पहा आणि मग नंतर खरंच तुम्ही म्हणाल इंटरव्ह्यू आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सगळं खरंच आहे, याच्यात काहीही फेक नाही आहे. आणि पल्लवीकडनं करून घ्या. हो, पल्लवीकडनं करून घ्या, पल्लवीचं फेशियल एकदा करून घ्या बस, म्हणजे मग तुम्ही कुठे जाणार नाही. 100%. आणि टू शेअर दिस ऑन युट्यूब डेफिनेटली आणि इन्स्टा. नाही, हे खरंच माझं विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. जसं तू म्हणजे आपण एक म्हणतो ना, असं तुझ्यात एक लाईव्हलीनेस, एक भरभरून देण्याचं एक तुझ्यात आहे, ते अगदी छान कळतंय. सी क्लासमध्ये जेव्हा तुम्ही असताना यू व्हेरी न्यू, तर एवढं एक्सप्रेसिव्ह नसता. नाव आफ्टर लाईक 1 or 2 years यू आर मोर ओपन टू मी ऑल्सो ऍज अ मॅन. कदाचित टीचर्स बरोबर तुमचा रॅपो खूप वेगळा असतो, पण मी बिईंग द ओनर किंवा जरा एक रॅपो डेव्हलप व्हायला वेळ जातो. बट आय एम ग्लॅड की आज तू एवढं भरभरून छान बोललीस. थँक्यू सो मच. अँड आय एम ग्लॅड की ह्या सगळ्या एज्युकेशनचा तू चांगला उपयोग करतेस. सो मला फक्त आता एका वाक्यात सांग, जी काही फी भरली होतीस ती तुझी सगळी इन्व्हेस्टमेंट जी होती, मी इन्व्हेस्टमेंट म्हणते नॉट खर्च, ती तुझी भरून निघाली का? पूर्णपणे. मी इतकी सॅटिस्फाईड आहे, इतकी सॅटिस्फाईड, म्हणजे माझा आनंद तुम्ही आज माझ्या चेहऱ्यावरच बघू शकता मॅम, की माझा आनंद एवढा आहे बस विचारू नका. माझं एक मॅम, तुम्हाला जेव्हा मी पाहिलं होतं पहिल्यांदा इन्स्टिट्यूटमध्ये, तुमचं बोलणं, तुमचं ज्या पद्धतीमध्ये तुम्ही आम्हाला एक्सप्लेनेशन दिलं, तुमचे सुद्धा बरेच आम्ही लेक्चर्स अटेंड केले, तर तेव्हा असं वाटायचं की जास्त नाही पण थोडंफार तरी तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आणि माझं माझं नक्की स्वप्न आहे की मी पूर्णपणे तुमच्यासारखं काय थोडंसं तुमच्या शॅडो सारखं थोडंसं बनून राहावं, एवढीच माझी इच्छा आहे. बस हेच मी प्रयत्न करत राहणार आहे, कारण की तुमचं नॉलेज मॅम खरंच खूप खूप सुंदर आहे. आणि जे वातावरण तुम्ही क्लासमध्ये आम्हाला दिले, इतकं सेफ, इतकं छान, म्हणजे अगदी आपलेपणा वाटतो, अगदी म्हणजे असं काही वाटतच नाही. खूप छान, खूप छान. म्हणजे फक्त फॅकल्टीज नाही, इव्हन आपल्या मावशी म्हणा, सगळ्या म्हणा, इतक्या सपोर्टिव्ह आहेत. येस, टीम ऍडमिन हेड, हा जी ऍडमिन टीम आहे आपली, ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, या सुद्धा खूप सपोर्टिव्ह आहे मॅम. भरपूर सपोर्ट केला आहे. येस, एक फॅमिली सारखंच आहे. आणि अजून एक गोष्ट आहे की मी इथं आल्यानंतर माझे थोडेसे जुने दिवस अनुभवले, माझ्या कॉलेज डेजचे दिवस अनुभवले आहेत, असं आहे. ओल्ड स्कूल. येस, आम्ही डोक्यावर बसून प्रॅक्टिस करून घेतो, जर्नल हाताने लिहायला लावतो, बिकॉज यू गेट रिवायर्ड. येस, तुमची रिव्हिजन होते, ड्रॉइंग होतात,
आणि पेपर पण मल्टिपल चॉईस क्वेश्चन सिडेस्कोला पण आहे, पण मी मुलींना क्वेश्चन आन्सर लिहायला लावते अजूनही. सो व्हॉट आय फील इज की त्याशिवाय तू लॉंग टर्म गेमची प्लेअर होत नाही होत. आता फक्त लास्ट क्वेश्चन अबाउट व्हिडिओ लेक्चर्स जे तुम्हाला ऍक्सेस होता ते तू पाहिलेस का? हो, ते तर मी नेहमी रोज इकडून क्लासवरून घरी अजूनही तुला ऍक्सेस? हो, अजूनही आहे. अजूनही मला कधी डाऊट आला मी ते व्हिडिओज पाहते. मोस्ट प्रॉब्ली हेअरकट म्हणा, हे म्हणा, कसं असतं फेशियल्स आपण रेग्युलर करत असतो, पण हेअरकटमध्ये आपल्याला कधी क्लायंट असतात किंवा आठवड्यातनं एकदा असतात, 2 आठवड्यातून एकदा असतात, तर हात थोडासा आपला कुठेतरी मिसमॅच होतं. पण ते होऊ नये त्याच्यामुळे ते रेग्युलर मी हेअरकटचे लेक्चर्स तुमचे पाहत असते आणि त्यांनीच मला सगळं ट्रेनिंग बसल्या जागी मला ट्रेनिंग मिळत आहे. खरं म्हणजे क्लास झाल्यानंतर सुद्धा कल्याणी मॅमचा हात डोक्यावर आहेत आणि कल्याणी मॅम सोबत आहे, त्याचा अनुभव नेहमी असतो. थँक्यू व्हेरी मच. आणि इट्स अ टीम वर्क मॅम. एकट्या कल्याणी मॅम काही नाही करू शकत. ऍडमिन टीम टू माय हाऊसकीपिंग टीम टू टीचर्स, वेंडर्स, सगळे इट्स अ कलेक्टिव्ह एफर्ट. सो थँक्यू पल्लवी. आणि मी खूप फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट आय विश यू ऑल द बेस्ट. आणि आय कॅन सी अ रायझिंग स्टार इन यू. येस, थँक्यू सो मच. कीप वर्किंग हार्ड, ऑनेस्टली and ethically. Yes ma'am, thank you so much. Thanks.